जय जवान जय किसान. मित्रांनो, आणखीन तुम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून आणखीन तुम्हाला एका झाडाची पूर्ण माहिती सांगतो. तुम्ही बघत राहा आणि आपल्या व्हिडिओला तुम्ही फक्त फॉलो करत राहा आणि फायदा उचलत राहा. मित्रांनो, आज मी तुम्हाला तरवट ह्या झाडापाशी घेऊन आलो. तरवट आता हे गावरान तरवट आहे. आता जे काय नवीन झाडं निघालेत हे सरकारी तरवट होते आणि हे पहिलं जुनं तरवट आहे. म्हणजे ह्याला गावरान तरवट म्हणजे जुनं तरवट. याच्या माध्यमातून तुम्हाला याची माहिती अशी सांगतो. या तरवटाचा जर पाला असला, असा याचा पाला काढायचा, या झाडाचा असा पाला घ्यायचा. असा या पाला घेतल्यानंतर आपण तव्यावर ह्याचा आपण जे भाकरी करता तवा ठेवतो तव्यावर हे पाला भाजायचा. आणि हे पाला भाजल्यानंतर एका कपड्यामध्ये ज्या ठिकाणी आपलं हे सांधे दुखतात, सांधे गुडघा दुखत असेल, सांधे दुखत असेल, त्या ठिकाणी हा गरम पाला कपड्यामध्ये असा समजा या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो अनुभव. हे जे मनगट आहे, ह्या जर मनगटातून जर ह्याला पाला गरम करून जर असा ठेवला आणि वरून जर कपडा बांधला तर सकाळच्या नक्कीच फरक पडू शकतो, अशी माझी गॅरंटी आहे. याला म्हणजे धवंतरी प्रसन्न. म्हणजे प्रत्येक गोष्टीचा माणसाला अनुभव असला पाहिजे. आणि पाठीमागं जे आता जे बुडत चाललंय ह्याला आणखीन आताच्या नवीन पिढीला याचा फायदा झाला पाहिजे. म्हणजे ह्याला आपली गावरान भाषेमध्ये कसं काय की झाडपाल्याची माहिती पण आता सध्याच्या पिढीला असायला पाहिजे. आता सध्याच्या काळामध्ये दवाखाना जे काय आता औषध गोळ्या ह्यानी चालतं अशी हानी होऊ शकते, पण आयुर्वेदामध्ये हानी नाही. आयुर्वेदिक म्हणजे जे औषधं असतात ह्याचा उपचार जर केला तर कायमस्वरूपीचा उपचार होतो आणि दवाखान्याने पुन्हा उभं होतो. पण आयुर्वेदामध्ये तसं नाही, हे मुळातच पुन्हा नष्ट करून टाकतो, असं मला म्हणायचं आहे. जय जवान जय किसान. धन्यवाद मित्रांनो.